त्यांनी काल भाजपात प्रवेश केला। पुण्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुनकर त्यांचे पती दत्तात्रय पाचुनकर यांनीही रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। मात्र पाचुनकर यांनी सरपंच असताना ग्रामपंचायतीची 72 गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या लिपिक आणि ग्रामसेवकाला अटक झालेली। स्वाती पाचुनकर यांनी कोर्टात धाव घेतली आणि मग अटकपूर्व जामीन मिळवला। यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या। त्यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्तात्रय पाचुनकर त्यांचं नाव आहे, माफ करा पाचुनकर। त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होता। तुम्ही देखील एकदा तो मुद्दा उचलला होता। आता त्यांनी काल भाजपत प्रवेश केलाय आणि त्यांना प्रवेश करताना सांगितले की आता माझ्यावर कुठलीही कंप्लेंट नाही किंवा केस नाही आहे, तो जमीन घोटाळा नाहीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं इतकं सोपं असणार नाही। हे वॉशिंग मशीनचा एक नवीन प्रयोग असेल। त्याच्यामुळे जर वॉशिंग मशीनमध्ये ते घालणार असतील तरी जर त्यांनी देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जर फसवलं असेल तर आम्ही ते सहन करणार नाही। रांजणगावच्या स्वाती पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांचा काल भाजपात प्रवेश झाला। हे फार उल्लेखनीय आहे की स्वाती पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांवरही रांजणगावच्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या संबंधाने अनेक जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचे आरोप आहेत। हे नुसते आरोप नाहीत तर माननीय उच्च न्यायालयाने या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करत असाल तर